नमस्कार मित्रांनो, मिस्टर कर्वे ह्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फार्मर आय डी म्हणजेच किसान कार्ड आपल्या मोबाईलमधून कसं डाउनलोड करायचं ह्याबद्दल माहिती. मित्रांनो, फार्मर आय डी कार्ड हे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. ह्याला आपण शेतकऱ्याचं आधार कार्ड असंही म्हटलं तर काही वावगं नाही, कारण यापुढे कोणत्याही शेतकऱ्याच्या योजना जर असतील आपल्याला घ्यायचा असेल त्याचा लाभ, तर आपल्याला फार्मर आय डी म्हणजेच किसान कार्डची अत्यंत गरज पडणार आहे. त्याशिवाय कुठल्याही योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही. तर तुम्ही आता प्रत्येकानं जर कोणी जर फार्मर आय डीचा कार्ड काढलं नसेल, तर तुमच्या मोबाईलमधून तुम्हाला कशा पद्धतीनं फार्मर आय डीचं काढता येईल ते तो आपला व्हिडिओ दिलेला आहे वर आय बटनवर, ते तुम्ही पाहून तिथून फार्मर आय डी काढू शकता. मित्रांनो, तुमचा फार्मर आय डी काढून झाला आहे आणि तुम्हाला जर तो आय डी भेटला नसेल, तो कशा प्रकारे डाउनलोड करून घ्यायचा हे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहतो. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुगलवर यायचं आहे. इथं वर तुम्हाला टाईप करायचं आहे ॲग्रिस्टिक. इथे तुम्हाला टाईप केल्यानंतर पहिलीच वेबसाईट दिसेल agristic.gov.in. या पहिल्याच वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा वर इथं दिसेल चेक इन्व्हॉल्वमेंट स्टेटस. याला क्लिक करायचं. त्याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. इथं इन्व्हॉल्वमेंट आय डी, तुमच्या जी पावती दिलेली आहे तुम्हाला त्या पावतीवरली इन्व्हॉल्वमेंट आय डी टाकायची, किंवा तुमचा इथं आधार नंबरचा ऑप्शन दिलेला आहे, त्याला आधार नंबर, हे आधार नंबर इथं टाकायचा. हे मित्रांनो, इथं आधार नंबर टाकून घेतलेला आहे. इथं आधार आणि खाली इथं चेक स्टेटसला तर क्लिक करायचं. त्यानंतर बघा पहा मित्रांनो, इथं खाली तुमचं पूर्ण डिटेल आलेली आहे. तुमचा इथं आय डी अप्रूव्हल झालेला आहे आणि तुमचा सेंटर आय डी नंबर म्हणजे तेच फार्मर आय डी नंबर तो आहे. अशा प्रकारे तुम्ही आय डी डाउनलोड करून घेऊ शकता. पण जर त्या अप्रूव्हलच्या ठिकाणी तुम्हाला पेंडिंगमध्ये असं लिहिलेलं आलं असेल, तर तुम्ही तुमच्या तहसीलच्या तलाट्यासोबत संपर्क साधून तुमचं अप्रूव्हल करून घेऊ शकता. कारण ते जर अप्रूव्हल आलं नसेल तर तुम्हाला त्या आय डी तुमची ॲक्टिव्ह झाली नाही, तुम्हाला त्या योजनेचा कुठलाही ते लाभ भेटणार नाही. त्यामुळे तुमचा जरी आय डी काढली असेल तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा अप्रूव्हल आहे का हे पहिलं चेक करा आणि ते डाउनलोड करून चेक करून घ्या. जर अप्रूव्हल नसेल तर लवकरात लवकर तलाट्याशी संपर्क साधून घ्या. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येतो. तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.